जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली शिवारातील सुमारे 150 शेतकऱ्यांचे वादळामुळे मोठं नुकसान झाल्यानंतरही विमा कंपन्या पंचनामे करत नसल्यानं शेतकरी संतापलेत। आज विनोद तराळ यांच्यासह अन्य केळी उत्पादकांनी सरकारनं याची दखल घेऊन पंचनामे करण्याची मागणी केली आहे। अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। पहा याबाबतचा हा वृत्तांत। जूनच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावरती वादळ झालं की ज्या वादळामध्ये ह्या परिसरामध्ये शेकडो हेक्टर जमीन आणि त्यावरची जी उभी केळी होती, सर्व पिकं होते शेतकऱ्यांचे आमचे, ते सर्व पिकं भुईसपाट झाले। या एरियामधील केळी एक्सपोर्ट क्वालिटीची केळी आमचा एरिया पिकवतो। मुंबईला ताबडतोब या संदर्भात बैठक झाली। त्या बैठकीमध्ये पंचनाम्याचे आदेश झाले। ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीचे लोक त्या मीटिंगला हजर होते, परंतु प्रत्यक्षात त्यांनी आमचे विमा क्लेम नाकारलेले आहेत। त्यांनी कारण दिलं आहे की नायगावच्या वेदर स्टेशनमध्ये तुमच्या परिसरामध्ये वादळ झाल्याची नोंद नाही। प्रत्यक्षात नायगाव हे गाव अंतुर्ली गावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर आहे। आजकाल आपण बघतो की एकाच गावामध्ये 2 भागात पाऊस पडतो। जर असं होऊ शकते तर मग 8-10 किलोमीटरच्या अंतरामध्ये 3 गावं लागतात, त्या 3 गावांमध्ये पण नुकसान नाही आहे। अंतुर्ली पर्टिक्युलर गावाच्या शिवारावरच मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। त्यामुळे कंपनीने आमचे जे नाकारलेले विमा आहे तो कंपनीने आमचे ताबडतोब पंचनामे करावे। आमचे सर्व शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावरती सर्व बागा आडव्या पडलेल्या आम्ही साफाई करू शकत नाही आहे। त्यामुळे मोठ्या अडचणीमध्ये आमचा हा सर्व शेतकरी सापडलेला आहे। त्यामुळे शासनाला विनंती करेल की आपण या बाबतीमध्ये तातडीने कंपनीला पंचनामे करण्याचे आणि आमचे क्लेम मंजूर करण्याचे आदेश द्यावे। केळी कंपनीने आमचे जे विम्याचे क्लेम रिजेक्ट केलेले आहे, तर माझी राज्य शासनाला ही विनंती आहे की आम्ही आमचा केळीचा हप्ता भरलेला आहे, राज्य सरकारने भरलेला आहे। आम्ही नुकसान भरपाई झाल्यानंतर 72 तासाच्या आत कंप्लेंट केली आहे, आता रिजेक्टचे मेसेज आलेले आहे। तर मला राज्य शासनाला हीच विनंती आहे की ह्या नुकसान भरपाई जे मिळायला पाहिजे यासाठी नुकसान पाहणीसाठी लोकप्रतिनिधी येऊन गेले, कृषी विभागाचे येऊन गेले मंडळी, अधिकारी महसूलचे येऊन गेले। त्यानंतर MSEBीने जे आमचं 6 दिवस लाईट बंद होती, ते MSEBीचे पोल तुटले होते, त्यांनी त्यांचे दुरुस्त करून दिले। तर एवढे शासकीय लोक, जर शासकीय अधिकारी आमच्या इथपर्यंत येऊन सुद्धा ही कंपनी जर आपल्याला सांगते की इथे वादळ झालंच नाही, तर यावर कुठेतरी कारवाई व्हायला पाहिजे, कारण शेतकरी हातात झालेला आहे। जर तुम्ही मग आमची काय आत्महत्या करण्याची वेळ बघताय का, की आत्महत्या केल्यावर तुम्ही जागृत होणार आहे आणि सक्रिय होणार आहे का? तर तात्काळ ह्या विमा कंपनीवर कायदेशीर कारवाई करून आम्हाला नुकसान भरपाई भेटायला पाहिजे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने जळगावला एक विशेष पॅकेज देऊन त्यामध्ये आम्हाला तात्काळ आमची शेती तयार करण्यासाठी एक विशेष मध्यप्रदेशच्या धर्तीवर ते पॅकेज द्यायला पाहिजे। त्यामध्ये बियाण्याचा तर संपलाच, रासायनिक खतं असे, कीटकनाशके असे त्यांना एक वेगळं पॅकेज देऊन आम्हाला तात्काळ मदत व्हायला पाहिजे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट शाखेर शेख, मुक्ताईनगर, जळगाव।